गुड मॉर्निंग ऑल. सकाळ सकाळ घरातून बाहेर आल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं ना. पहा बघू, थंडीमुळे आता माझे गुलाब जे 6 महिने काहीही फुले नव्हती ती आता खूप सुंदर सुंदर फुटलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. मस्त. मी रोज सकाळी जेव्हा येते इथे मन इतकं प्रसन्न होतं या फुलांकडे बघून. हे पहा, सकाळ सकाळ माझ्या गार्डन मधलं हे पूर्ण फुलांनी बहरलेलं झाड. निसर्गाची किमया काही औरच आहे. हे पहा, सनराईज आता इकडून होईल मस्तपैकी. हे झाड पण आता खूपच सुंदर असं आलेलं आहे बघा. मोठं झालं ते, त्याला सपोर्ट लावलाय हा. सुंदर आला. योगासाठी मॅट घातलेली आहे. अजूनही योगा करायचा आहे. म्हटलं गार्डन मध्ये एक फेरफटका मारावा आणि मग योगा करावा. हे ॲक्च्युली गुलाब भरपूर आले होते, त्यानंतर आम्ही कटिंग केले त्यामुळे कळ्या आता भरपूर आल्यात, पण फुलं अजूनही यायची आहेत. थंडी आणि मेथी हे जर कॉम्बिनेशन पाही. नवीन मेथी लावली आणि सुंदर अशी आलेली आहे, हिरवीगार मेथी. डोकं वर काढते. इथं कोबी, त्याची रोपं आता बहरली आहेत, मोठी झालेली आहेत. मध्ये कोबीचे गड्डे तयार होत आहेत, पाहू शकता. सुंदर असा कोबी माझ्या बागेतला. अजून एक तुम्हाला सहज दाखवते. यावर्षी या माझ्या हापूस आंब्याच्या झाडाला इतका मोहर आलेला आहे. खरंच आम्ही वाट पाहतो हे झाड कधी आता आंब्यानं पूर्ण भरून जाईल. पाहू शकता, इतका जादा, एवढ्याशा झाडाला इतका मोहर आलाय. आणि अशी माझ्याकडे 3 आहेत झाडं या गार्डन मध्ये. तिन्हीला पण असा मोहर भरला यावर्षी. यावर्षी आंब्याचं पीक भरपूर येणार आहे वाटतंय. हा पालक, हा मी काढला आहे ॲक्च्युली, त्यामुळं दिसत नाही आहे जास्त. पूर्ण पानं काढलेत, आता नवीन पानं येत आहेत छोटी छोटी, मोठी झालेली, त्यामुळं काढलेलं आहे. ह्या आपल्या मिरच्या, फुलं येत आहेत, रोज मिरच्या भरतायत. ते पहा, सगळ्या झाडांना मिरच्या भरलेल्या आहेत. छान वाटतंय. भरपूर घरच्या मिरच्या खायला मिळतात रोज. हे पाहू शकताय. मध्येच एक कोबीचं झाड आलेलं आहे, पण आहे पालक. आणि इथं परत कोबी लावलेला आहे. रोपं तयार करतोय, त्यानंतर त्याला दूर असं थोड्या थोड्या अंतरावर लावणार आहे. आमची टोमॅटोची रोपं तशी काठीच्या आधारानं डौलानं उभी आहेत, पाहू शकताय. थोडी थोडी फुलं यायला लागली आहेत आता. ही हे दिसतं ना, मस्त फुलं येतात आता. आणि मग टोमॅटो भरले की मी परत एकदा गार्डन टूर करेन तुम्हाला. सगळ्या रोपांना असा आधार दिलाय काठींचा, कारण जास्त टोमॅटो आले की सगळी खाली पडतात. मग तर संपत आलेत. भरपूर मुळे खाल्ले आम्ही इथे, बघू शकता तुम्ही. भरपूर भरपूर मुळे आलेले, पण आता संपलं हे पीक, कारण फुलं आली मुळ्याच्या. या रोपांना फुलं आलेली आहेत. दुसरं झाड आंब्याचं बघा, ह्यालाही मोहर भरपूर भरलेला आहे. पाहू शकता, एकदम भरपूर असा मोहर आहे. छोटे छोटे आंबे जर तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, इतकं पाहायला सुंदर वाटतंय छोटे आंबे. या पाहू शकता तुम्ही, मी माझ्या झाडाच्या चिंचा काढून ठेवलेल्या आहेत. भरपूर रोज पडतात. चिंचेनं झाड लकडलं अक्षरशः. मी दाखवते तुमची. पात आहे झाड. आता इथून नाही दिसणार, पण पूर्ण चिंचानी हे भरलेलं आहे. आणि रोज ह्या खाली पडलेल्या चिंचा आम्ही वेचतो. अजूनही झाडाच्या काढलेल्या नाहीत. हे पाहू शकता. हे बघा,
मी क्लोजअप करून दाखवते तुम्हाला. तर हे पूर्ण चिंचाणी भरले. यावर्षी भरपूर चिंचा पण मिळणार आहेत आम्हाला. आता आलो आपण पाठीमागच्या परसात. इथे पण आमच्या मिरच्याला भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवायचं विसरले ॲक्च्युली. आधी काढायच्या आधी पूर्ण मिरच्या भरल्या होत्या. आणि हे म्हणजे मागच्या वेळेला जे दाखवले होते तुम्हाला. तर ह्या आमच्या पपया, हे पहा लाल लाल व्हायला आलेत मस्तपैकी. आणि हे आम्ही सांगायचं म्हणजे हे पपईची झाडं ना खाल्लेल्या पपईच्या बियांपासून आलेली आहेत. आणि ह्या सुंदर पपया आलेल्या आहेत. हे पहा, वांग्याची दुसरी काहीतरी वेगळी जात आहे. हे पाहू शकता तुम्ही, वांगी आलेली आहेत मस्त मस्त. ही वेगळी जात आहे वांग्याची. इथेही लावलेलं आहे कोबी. परत कोबी लावलेली आहे तिथे. आणि या कोबी नंतर परतच इकडे परत टोमॅटो लावलेले आहेत. हे पाहू शकता. अजून याला फुलं यायची, टोमॅटो यायचेत. मग ह्या काट्यांना चढवणार ते. पपई पाहू शकता. इथे एक झाड आहे. पहा, आणि हे तिसरं आंब्याचं झाड. ह्यालाही मोहर भरलेला आहे. मला माहीत नाही दिसतंय का. हे पहा, हे बघा छोटी कैरी, छोटी कैरी सुंदर अशी. ह्यालाही मोहर भरपूर आलेला आहे. हेही केशर हापूस आंब्याचं झाड आहे. हे माझ्या लिंबाला लिंब आलेली आहेत बघा. लिंबाचं झाडाला यावर्षी थोडंसं फळ कमी आहे. आणि हे आपलं गुलाब. तर फ्रेंड्स, कशी वाटली माझ्या गार्डनची टूर सकाळ सकाळ पाहायला. माझं तर मन एकदम प्रसन्न होतं. रोज या फुलांना, झाडांना, फळांना न्याहाळलं, त्यांना हात लावला की मनाला इतकं समाधान वाटतं. मन प्रसन्न होऊन जातं. आणि ती प्रसन्नता पूर्ण दिवस मग माझ्या मध्ये राहते आणि दिवस फ्रेश जातो. तर तुम्हालाही हा दिवस एकदम सुंदर, चांगला आणि फ्रेश जाओ. गुड मॉर्निंग. बाय बाय.